नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यामध्ये एक बातमी मोठी आहे म्हणजे प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे की पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता तुमच्या खात्यात आता जाहीर होणार आहे. तर मित्रांनो, या गोष्टीत सत्यता सुद्धा आहे आणि काही मित्रांनो डाऊट सुद्धा आहे की खरंच तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता जमा होणार आहे का, आणि होत असेल तर त्याची तारीख काय आहे मित्रांनो, किती निधी आहे, काय अपात्र पात्रतेचे निकष आहेत. दरवेळेसप्रमाणे तुम्हाला तेवढीच माहिती मी सांगणार आहे थोडक्यात की पीएम किसान सन्मान निधीचा जो 22वा हप्ता आहे तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे की नाही. कारण की राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक बातमी व्हायरल होत आहे की एप्रिलमध्येच तुम्हाला हा हप्त्याची जी रक्कम आहे 22वी ती जाहीर होणार आहे. आणि या गोष्टीमध्ये सध्याचा सुद्धा आहे मित्रांनो काही प्रमाणात, परंतु तुम्हाला डिटेल माहिती जर पाहिजे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनवरती सेट करू शकता, कारण की आपण दिलेली अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळणं अनिवार्य असतं मित्रांनो. चला तर आपण पाहूया पीएम किसान सन्मान निधीचा 22 हप्ता. तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी ही योजना, या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दर 4 महिन्याच्या अंतरावर टाईम टू टाईम मित्रांनो 2000 रुपयाची इन्स्टॉलमेंट एक दिली जात असते. आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते एकत्रितरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. 21वा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर झालेला असून आता शेतकऱ्यांना वाट आहे तर 22व्या हप्त्याची. आणि राज्यामध्ये बातमी व्हायला होत आहे की 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे, म्हणजे एका दिवसात म्हणजे एप्रिलमध्ये जाहीर होणार आहे अशी बातमी व्हायरल होत आहे. आणि या गोष्टी सत्यता सुद्धा आहे मित्रांनो, कारण की जर आपण पाहिलं तर पीएम किसान सन्मान निधीचा जो एक कॉरिजेंटल जो GR असतो मित्रांनो, तो GR मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात व्हायरल होत आहे की राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता देण्यासंदर्भात अपडेट म्हणून तो GR जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी यामध्ये 92 लाख शेतकरी पात्र असतात. त्यांना मित्रांनो 180.2 काहीतरी निधी हा या योजनेअंतर्गत जाहीर करण्यात येत असतो. त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जाहीर करण्याबाबत एक GR व्हायरल होत आहे मित्रांनो. पुन्हा GRची सत्यता काय आहे मी तुम्हाला सांगतो. हा GR मित्रांनो आपला आहे 2026चाच आहे, परंतु जो GR आहे तो 21व्या हप्त्या संदर्भात आहे. थोडंसं त्यामध्ये इन्शुरन्सली माहिती अपडेट करून दिलेली नाही आहे मित्रांनो. तर तुम्हाला शासकीय भाषेत सांगलं तर हा GR आहे तो पूर्वेकडील राज्याचा आहे मित्रांनो. म्हणजे जे राज्य ज्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईमुळे पीएम किसान सन्मान निधीचे हप्ते हे ॲडव्हान्स देण्यात आलेले होते आणि त्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचा जो 4 महिन्याची सायकल असते ते ब्रेक झालेली होती आणि त्यांना ॲडव्हान्समध्ये हप्ते जाहीर केल्यामुळे त्यांचा पीएम किसानचा 22वा हप्ता लवकर आपल्या हप्त्यापेक्षा जाहीर होत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर काही राज्य 4-5 राज्य अशी आहेत की ज्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई भरपूर प्रमाणामध्ये झालेली होती, म्हणजे अतिवृष्टी झालेली होती आणि त्या राज्यातील शेतकऱ्यांना ॲडव्हान्समध्ये पीएम किसान सन्मान निधीचे हप्ते अगोदर देण्यात आलेले होते. त्याच राज्यातील शेतकऱ्यांना 22व्या हप्त्याची तारीख आलेली आहे, कारण की त्यांना आपल्या हप्त्याच्या अगोदर हप्ते जाहीर होत असतात. तर त्याच राज्यांना हप्ता जाहीर होणार आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या संदर्भात अपडेट आहे की तुम्हाला हप्ता मिळणार आहे, पण एवढ्या लवकर मिळणार नाही आहे की जेवढं तुम्ही वाट पाहत आहात मित्रांनो. एप्रिलमध्ये नाही मिळणार आहे, मे जूनमध्ये पाहूया जर पीएम किसान सन्मान निधीचा ऑफिशियली काही माहिती आली तर जूनमध्ये जाहीर होऊ शकतो मित्रांनो. पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता महाराष्ट्र राज्यामध्ये ऑफिशियली माहिती अशीच आहे की 4 महिन्याच्या अंतरावर या योजनेचा हप्ता जाहीर होत असतो. परंतु जे पूर्वेकडील राज्य आहेत मित्रांनो त्यामध्ये सुद्धा आता असा अपडेट येत आहे की त्यांनाही 22वा हप्ता आपल्या संपूर्ण देशातील सायकलप्रमाणेच जाहीर करण्यात यावा असं म्हणजे केंद्र शासनाचा विचार चालू आहे. आणि जो GR राज्यामध्ये त्यांनी जाहीर केला तो सुद्धा कॅन्सल होऊ शकतो आणि आपल्याला जेव्हा 22वा हप्ता मिळणार तेव्हाच त्यांना मिळणार अशी मित्रांनो बैठक चालू आहे. आणि ही बैठक झाल्यानंतर असं ठरण्यात येणार की त्यांना हप्ता द्यायचा की नाही द्यायचा, किंवा आपल्या सायकलसोबतच त्यांना हप्ता द्यायचा. सायकल म्हणजे मित्रांनो एक चक्र असतो 4 महिन्याचं. चक्र म्हणजे 4 महिने असे एका वर्षामध्ये 3 वेळा आपल्याला या योजनेची इन्स्टॉलमेंट दिली जात असते. फक्त काही राज्यांची ही इन्स्टॉलमेंट थोडी ॲडव्हान्समध्ये देण्यात आलेली होती, परंतु आता अतिवृष्टीचं संकट टळलेलं आहे मित्रांनो. खूप महिने झालेले आहेत, जवळपास 1 वर्ष कंप्लीट होत आहे की काय मित्रांनो, नाही 1 वर्ष तर नाही 6 महिने कंप्लीट होत आहे. आता हे सायकल थांबवायला पाहिजे, त्यांनाही संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसारखाच हप्ता द्यायला पाहिजे असं विचार चालू आहे आणि त्यावरही लवकरच निर्णय होणार आहे. तुमचं सांगण्यात आलं तर पीएम किसानचा 22वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे जूनच्या शेवटच्यामध्ये. तिथपर्यंत तुम्ही तुमची बँकेची कामे करून घ्या. आधार कार्ड लिंक नसेल, 2019 पूर्वीची फेरफार नोंदणी असेल, सांगणं तुम्हाला गरजेचं होतं की हप्त्यासंदर्भात अपडेट काय आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.